नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण या ठिकाणी मराठवाड्याचे भूगोल मराठवाड्याचा भूगोल हा पेपर आपण बघत आहोत. आपण यामधला मराठवाड्यातील मृदा हा पॉईंट आपण अभ्यासासाठी घेतलेला होता आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यातील जी मृदा आहे, ह्या मृदा कोणत्या ठिकाणी आहे, कोणती कोणती मृदा आहे, कोणत्या त्यांचं स्थान काय आहे, ही आपल्याला माहिती घ्यायची होती. या संबंधित माहिती जो मृदेसंबंधित माहिती कलेक्ट करण्यासाठी आपण या डिजिटल सॉईल मॅप ऑफ द वर्ल्ड या वेबसाईटवर जाऊन हा जो मॅप आहे, हा वर्ल्ड मॅप सॉईल संबंधित आपण डाउनलोड केलेला होता आणि या मॅपच्या आधारावरती आपण कालच्या लेक्चरमध्ये हा मराठवाड्यातील जे सॉईल मॅप आहे, ही सॉईल संबंधित माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. या संबंधित आपण पूर्ण माहिती मागच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. तर आज आपण बघूया या ठिकाणी मराठवाड्यामध्ये BVLC, VC आणि WR ही माहिती ही जी आहे, ही या प्रकारच्या 4 सॉईल जे आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण बघू शकता BVLC, VC आणि WR. तर या ठिकाणी हे जे आहे, या कलर जो आहे, या कलरची जी BV जी आहे, ही माहिती आपल्याला दिसून येते, सॉईल दिसून येते. तर ही सॉईल कोण्या ठिकाणी आहे याची आपण माहिती बघूया. तर आपण बघू शकता. तर ही जी आहे BV सॉईल या ठिकाणी आपल्याला दिसून येते. औरंगाबादचा पूर्ण उत्तरेकडील भाग आणि मध्य जालना, त्यानंतर हा जो पट्टा दिसून येतो आपल्याला, हा पट्टा ज्यामध्ये बीड, हिंगोलीचा भाग, त्यानंतर नांदेडचा भाग आणि हा या ठिकाणी लातूर आणि उस्मानाबाद या ठिकाणच्या भागामध्ये दिसून येते. फक्त यामध्ये वाशिम हा जिल्हा या ठिकाणी वगळलेला आपल्याला दिसून येते. यामध्ये या प्रकारची BV ही सॉईल दिसून येत नाही. BV म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण बघू शकता. जेव्हा आपण DS MW मॅप डाउनलोड करतो तेव्हा हा PDF सॉईल मॅप सुद्धा आपल्यासोबत आपल्याला डाउनलोड करायचा असतो, ज्यामध्ये सॉईलचे पूर्ण नाव जे आहे हे दिलेले दिसते. यामध्ये आपण बघू शकता BV. तर BV म्हणजे व्हर्टिकल कॅनव्हिस सॉल्स, ही जी आहे ही सॉईल या ठिकाणी दिसून येते आणि या प्रकारची सॉईल या ठिकाणी मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये दिसून येते. दुसरी महत्त्वाची आहे LC या ठिकाणी आपण बघू शकता. ही LC आहे सॉईल. त्या LCचा लॉंग फॉर्म जर बघितला आपण, LC क्रोमिक UV सॉल्स, ही जी आहे ही सॉईल आपल्याला या ठिकाणी दिसून येते LC. आणि ही जी आहे ही आपल्याला वाशिम आणि हिंगोलीचा काही भाग, त्यानंतर या ठिकाणी आपण नांदेडचा काही भाग, या तीनच जिल्ह्यामध्ये ही सॉईल दिसून येते, हिंगोली, वाशिम आणि नांदेड. तर या ठिकाणी ही LC सॉईल दिसून येते. त्यानंतर VC, ही VC जी आहे ही सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. जालन्यामध्ये पूर्ण भागामध्ये ही VC सॉईल असलेल्या दिसून येते, काही भागामध्ये नाही आहे. परंतु हा दक्षिणेकडील औरंगाबादचा भाग असेल, त्यानंतर हिंगोलीचा काही पूर्ण भाग असेल, नांदेडच्या काही भागामध्ये, त्यानंतर लातूर, उस्मानाबाद या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही सॉईल दिसून येते. तर यामध्ये आपण बघू शकता VCचं लॉंग फॉर्म क्रोमिक व्हर्टी सॉल्स, ही जी आहे सॉईल दिसून येते लॉंग फॉर्ममध्ये. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता WR. ही WR जे आहे, कॅपिटल WR, ही फक्त आपलं नांदेड या जिल्ह्यामध्ये दिसून येते. आणि WRचा लॉंग फॉर्म जो आहे या ठिकाणी WR ही सॉईल सुद्धा या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी ही सॉईलचा या ठिकाणी नाव आपल्याला दिसून येत नाही आहे, कॅपिटल WR आहे आणि ही फक्त या उस्मानाबाद या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारे या जिल्ह्यामध्ये या प्रकारच्या सॉईल जी आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही VP जी आहे ही या ठिकाणी नाही आहे.
या ठिकाणी दिसून येते, पण या ठिकाणी VP लाईन सॉईल दिसून येत नाही. या नकाशानुसार BV, LC आणि VC ही मोठ्या प्रमाणात आणि WR ही सॉईल या ठिकाणी दिसून येते. तर या आधारावरती ज्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे, नद्याखोऱ्याचा भाग आहे आणि त्या भागामध्ये या प्रकारच्या सॉईल जे आहे या सॉईल आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या आधारावरती सुद्धा आपण सॉईल मॅप जो आहे हा सॉईल मॅप आपण तयार करू शकतो आणि मराठवाड्यात कोणत्या ठिकाणी कोणती सॉईल आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करू शकतो. या आधारावरती पुढच्या वेळेस लेक्चरमध्ये कशा प्रकारे नकाशा तयार करून आपण या नकाशाच्या आधारावरती सॉईल मॅप हा मराठवाड्यातील मृदा नकाशा जो आहे हा नकाशा आपण तयार करणार आहोत आणि त्या संबंधित माहिती सुद्धा पाहणार आहोत. मराठवाड्यातील मृदा या संबंधित आपण मॅप पुढच्या लेक्चरमध्ये तयार करणार आहोत. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्या या ठिकाणी समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये या आधारावरती आपण मॅप तयार करून मराठवाड्यातील सॉईलच्या संबंधित माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.